हे हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आपण एक रेसिपी करणार आहोत आणि ती असणार आहे एक चायनीज रेसिपी आणि ती माझी फेवरेट आहे आणि त्याचं नाव आहे चिली चिकन। आता चायनीज म्हटलं की आपल्याला असं वाटतं की त्याचा खूप मोठा तामझाम असतो आणि त्याला रेसिपी खूप मोठी असते किंवा त्याला करायचा सुद्धा कंटाळा येतो। पण आज आपण झटकीपट होणारी आपण चिली चिकन शिकणार आहोत आणि अशी तशी नाही हां, सेम रेस्टॉरंट स्टाईलमध्ये आपण शिकणार आहोत आणि ही चव आणि रेस्टॉरंटमध्ये मिळणारी चव ही सेम टू सेम लागते आणि ही माझी फेवरेट आहे आणि सर्वांना माझ्या हातची चिली चिकन आवडतं। सो आज मी तुम्हाला शिकवते, तुम्हीही घरी करून पहा आणि कशी झाली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर चला वेळ न वाया घालवता आपण पहिले रेसिपीकडे वळूयात। चिली चिकन बनवण्यासाठी लागणारे साहित्य: चिकन, शिमला मिरची, कांदा, पातीचा कांदा, कॉर्नफ्लोअर, मैदा, रेड फूड कलर, आलं लसूण पेस्ट, टमॅटो सॉस, रेड चिली सॉस, सोय सॉस, शेजवान चटणी, पांढरे तीळ, हिरवी मिरची, लसूण आणि अंडे। आता चिली चिकन बनवण्यासाठी आता एका बाउलमध्ये आपल्याला चिकन आणि हे मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला मीठ, काळी मिरी पावडर, आलं लसूण पेस्ट, आणि ते कॉर्नफ्लोअर आणि मैदा या दोन्हींचं प्रमाण असं आहे की जिथे तुम्ही जर कॉर्नफ्लोअर तुम्ही 3 टेबलस्पून कॉर्नस्टार्च घेत आहात तर 2 टेबलस्पून तुम्ही मैदा घेणार आहात। अंड, थोडंसं तेल आणि आता हे सगळं टाकल्यानंतर हे पूर्ण मिक्स करायचं आहे। आता मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला हे मॅरिनेट करण्यासाठी 30 ते 35 मिनिटं आपल्याला ठेवून द्यायचं आहे। ऑलमोस्ट 35 ते 45 मिनिटं झालेली आहेत आणि आपले हे चिकन मस्त मॅरिनेट झालं आणि आता आपण डीप फ्राय करणार आहोत। तेल आता तापलेलं आहे। आपलं चिकन पूर्ण शिजल्यानंतरच काढायचे, कारण की कधी कधी काय होतं की आपण डीप फ्राय वगैरे करतो पण त्याच्यामध्ये ना की चिकन कच्चं राहतं, तर आपल्याला कच्चं राहून नाही द्यायचं। त्यासाठी व्यवस्थित डीप फ्राय म्हणजे कुरकुरीत होईपर्यंत आपण डीप फ्राय करणार आहोत। चिकन आपलं मस्त फ्राय करून झालंय आणि पूर्ण शिजलेलं सुद्धा आहे आणि आता पुढे पाहूयात आणखीन काय करायचं आहे ते। आता पॅन गरम करून त्याच्यामध्ये थोडंसंच तेल टाकायचं, आपल्याला जास्त नाही टाकायचं कारण की नंतर खूप ते ऑइली होऊन जातं। त्यासाठी आपण थोडंसंच तेल टाकणार आहे, कारण आपण जे चिकन फ्राय केलेलं आहे ना तर त्याच्यामध्ये सुद्धा ऑइल असतं आणि चायनीजसाठी मोस्टली कमीच तेल वापरतात। पॅन गरम झालेला आहे आणि आता त्याच्यामध्ये लसूण टाकायचा। लसूण थोडंसं जास्तच घ्यायचं कारण की टेस्ट त्याची खूप छान लागते। आणि आता याच्या पुढे जे सगळं करणार आहोत ना आपण, गॅस पूर्ण हाय फ्लेम ठेवायचा। जो आपण कांदा चिरून ठेवला होता तो, शिमला मिरची, गॅस पूर्ण हाय फ्लेमवरती ठेवल्यामुळे थोडंसं भाज्यांमध्ये क्रंचीपणा राहतो। आणि आता आपण मीठ टाकतो। मीठ हे खूप थोडंसंच टाकायचं आहे कारण जे चायनीजचे जे सॉस असतात ना त्याच्यामध्ये ऑलरेडी खूप मीठ असतं। आणि आपण जे चिकन जे फ्राय केलं होतं तर त्याच्यामध्ये सुद्धा मीठ टाकलं होतं आणि जसं मी सांगितलं की चायनीजच्या सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं, त्यासाठी इथे थोडंसं कमीच टाकायचं आहे। आलं लसूण पेस्ट,
आता भाज्या अशा छान क्रंची करून झाल्यानंतर आता आपण पुढे सॉस टाकणार आहोत. हे सगळे सॉस मी 2 टेबलस्पून घेतलेले आहेत. चिली सॉस, एक टेबलस्पून टोमॅटो सॉस, आणि शेजवान सॉस हा तुमचा ऑप्शनल आहे. तुम्हाला टाकायचं तुम्ही टाकू शकता, अदरवाईज तुम्ही स्किप पण करू शकता. पण मला शेजवान सॉस आवडतो त्याच्यामध्ये. आता हे मस्त मिक्स करायचं. एक टेबलस्पून सोया सॉस मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी कांद्याची पात टाकते. आता त्याच्यामध्ये थोडीशी काळी मिरी पावडर. आता मी याच्यामध्ये रेड फूड कलर टाकते आणि हे सुद्धा ऑप्शनल आहे. फूड कलर हा ऑप्शनल आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रेड चिली पावडर सुद्धा टाकू शकता फक्त कलरसाठी. आता याच्यामध्ये ज्या मिरच्या चिरलेल्या होत्या त्या मी टाकलेल्या आहेत. आपलं पूर्ण ग्रेव्ही सारखं करण्यासाठी आता आपल्याला पाण्यामध्ये 1 चम्मच आपण कॉर्नफ्लोअर घेणार आहोत आणि पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे. जास्तही कॉर्नफ्लोअर घ्यायचं नाहीये कारण की ते नंतर खूप चिकट असं होऊन जातं. त्यासाठी 1 टेबलस्पून आपल्याला ठीक होईल. आणि ही अशी पेस्ट करायची आहे आणि त्याच्यामध्ये टाकायची. पूर्ण झाल्यानंतर हे पूर्ण मिक्स करायचं आहे. आणि आता हे पूर्ण सगळं मिक्स करून झाल्यानंतर ना याच्यामध्ये थोडीशी मिरची पावडर टाकायची, एकदम थोडीशी, कारण की आपण ऑलरेडी मिरची सुद्धा टाकलेली आहे आणि आणखीन आपण काळी मिरी पावडर सुद्धा टाकलेली आहे. त्यासाठी आपण थोडीशीच टाकणार आहोत. आणि आता हे पूर्ण सगळं मिक्स करून झाल्यानंतर जे आपलं जे चिकन आपण तळून ठेवलं होतं तर आपण ते मिक्स करणार आहोत. तुम्हाला चिली चिकन ड्राय हवं असेल तर थोडंसं ड्राय करून द्यायचं आणि थोडंसं ग्रेव्हीमधलं हवं असेल तर थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. आणि आता सगळ्या गोष्टी बॅलन्स होण्यासाठी 1 चिमूट आपण फक्त साखर टाकणार आहोत. जास्त टाकायची नाहीये, फक्त 1च चिमूट टाकायची. आणि रेडी झाली आहे आपली चिली चिकन. मस्त असा चायनीजचा वास सुटलाय. आपण याला स्मोक सुद्धा देऊ शकतो जेणेकरून असा खूप छान असा फील येऊ शकतो. कारण की आपण स्ट्रीट स्टाईल किंवा आपण हॉटेलमध्ये जेव्हा खातो ना तेव्हा त्यांचा जो फ्लेम असतो किंवा त्यांचा स्मोक तो छान देतात, पण घरगुती आपल्याला करता येत नाही. तर त्यासाठी आपण कोळसा वगैरे आपण जसं दम देतो आपण त्या पद्धतीने आपण करू शकतो. तर रेडी आहे आपले चिली चिकन. आणि आता आपण गार्निशिंग करणार आहोत त्याला. आता हा पातीचा जो कांदा आहे ना तो थोडासा वरतून टाकते. आणि आता हे जे पांढरे तीळ मी सांगितले होते ना ते सुद्धा गार्निशिंगसाठीच आहेत. असं त्याच्यावरून टाकायचे आहेत. रेडी. तर रेस्टॉरंट स्टाईल चिली चिकन आपलं रेडी आहे. कशी आहे, सोपी आहे ना? तर घरी नक्की करा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी चैत्राली घोले ऑफिशियल हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, फूड ब्लॉग्ससाठी तुम्हाला खूप सारे सरप्राईज असणार आहेत. खूप छान छान असे गेस्ट येणार आहेत आपल्या चॅनलवरती. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. आणि हो, तुम्हाला जर कुठली रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मला ही रेसिपी पाहायची आहे किंवा माझ्या चॅनलवरती तुम्हाला दुसरे कुठले व्हिडिओज पाहायला आवडतील तर हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.